म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीमध्ये एका बाजूला मार्केट रिस्क असते, परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीचे जे इतर टिपिकल पर्याय आहेत त्यांच्या तुलनेत लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणुकीत मोठी वाढ करण्याची संधी सुद्धा असते. जर आपण मागच्या 5 वर्षात, मागच्या 10 वर्षात म्युच्युअल फंड्सने दिलेले रिटर्न्स पाहिले तर अगदी कमी रिस्क असलेल्या मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, डायनामिक ऍसेट अलोकेशन फंड्सने मागच्या 5 वर्षात, मागच्या 10 वर्षात वर्षाला साधारणतः ऍव्हरेज 14 ते 15% दरम्यान रिटर्न्स दिलेले आहेत. आता म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्येच असल्यामुळे साहजिकच शेअर मार्केटचा परिणाम म्युच्युअल फंड्सवरही होतो. ज्या वेळेला शेअर मार्केट चांगलं परफॉर्म करत असते त्यावेळेला म्युच्युअल फंड्सही चांगले परफॉर्म करतात, परंतु ज्या वेळेला शेअर मार्केट पडतं त्यावेळेला त्याचा निगेटिव्ह परिणाम म्युच्युअल फंड्सवरही होतो. जेव्हा शेअर मार्केट पडतं तेव्हा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मनातील हाच गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. नमस्कार, तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये 5 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी लॉंग टर्म गुंतवणूक करत आहात. मग या पडलेल्या मार्केटमध्ये नक्की काय करावं? आपली एसआयपी तशीच सुरू ठेवावी का मार्केट रिकव्हर होईपर्यंत बंद करावी? आपण असं समजूया, तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहात. ज्या वेळेला मार्केट तेजीत असतं त्यावेळेला तुमच्या एसआयपीच्या अमाउंट मध्ये तुम्हाला त्या म्युच्युअल फंड स्कीमचे जे युनिट्स मिळतात त्याच्या तुलनेत ज्या वेळेला मार्केट पडलेलं असतं त्यावेळेला तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. जसजसं मार्केट रिकव्हर होत जातं तसतसं तुम्हाला त्याच एसआयपीच्या अमाउंट मध्ये जे युनिट्स मिळतात ते युनिट्स कमी कमी होत जातात, परंतु त्याच वेळेला तुम्ही अगोदर कमी भावात घेतलेले जे युनिट्स आहेत त्यांची प्राइस वाढत वाढत चालल्यामुळे तुमच्या प्रॉफिट मध्ये वाढ होत जाते. त्यामुळे पडलेल्या मार्केटमध्ये एसआयपी बंद करण्याला काहीच अर्थ नाही. पडलेल्या मार्केटमध्ये लमसम गुंतवणूक करावी. तर ज्या वेळेला शेअर मार्केट पडतं त्यावेळेला म्युच्युअल फंड स्कीमची एनएव्ही कमी होते. जर समजा तुम्ही 5 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी म्हणजेच लॉंग टर्म गुंतवणूक करणार असाल तर अशा वेळेला पडलेल्या मार्केटचा फायदा घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त चांगल्या रिटर्न्स बरोबरच रिस्क कमी करण्यासाठी सगळी गुंतवणूक एकदाच करण्याऐवजी मार्केटचा अंदाज घेत घेत टप्प्याटप्प्याने थोडी थोडी गुंतवणूक करावी. ज्या वेळेला मार्केट पडलेलं असतं त्यावेळेला कोणत्या कॅटेगरीतील म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करावी? तर ज्या वेळेला शेअर मार्केट पडलेलं असतं त्यावेळेला इक्विटी कॅटेगरीतील म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर असतं. जर तुम्हाला म्युच्युअल फंड्स बद्दल चांगली माहिती असेल तर तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही तुम्हाला हवा असेल त्या म्हणजेच लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला कमी रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, डायनामिक ऍसेट अलोकेशन फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर मागच्या काही वर्षात मागे वळून शेअर मार्केटकडे पाहिले तर शेअर मार्केटमध्ये चढ उतारे येतच असतात, परंतु ते तात्पुरते असतात. त्यातून परत रिकव्हर होऊन हळूहळू मार्केट अजून वरवरच जात गेलेले आहे. तुम्ही मागच्या 10 वर्षात, मागच्या 15 वर्षात म्युच्युअल फंड स्कीमच्या एनएव्ही मध्ये झालेली वाढ पाहिली तर त्या मानाने कमी मार्केट रिस्क असलेल्या अनेक चांगल्या मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, डायनामिक ऍसेट अलोकेशन फंडच्या एनएव्ही मध्ये मागच्या 10 वर्षात, मागच्या 15 वर्षात वर्षाला ऍव्हरेज 12 ते 15% दरम्यान वाढ झालेली. त्यामुळे पडलेल्या मार्केटमध्ये घाबरून जाण्यापेक्षा ह्या पडलेल्या मार्केटकडे लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी संधी म्हणून बघा.